हाय, तर आम्ही आता चाललोय महालक्ष्मी मंदिरला. मी तरी 6 वर्ष असेल, वर्षानंतर चालले, कारण माझं येणं काही इकडे जास्त होत नाही आणि मला महालक्ष्मी मंदिरला जायचंच आहे म्हणून मी ठरवलेलं आहे. तर आम्ही सगळेजण चाललोय. मी बहीण आहे, वहिनी आहेत माझ्या, माझा भाऊ आहे आणि त्याची मुलगी आहे. आणि आमची चिल्लर पार्टी सगळे घरात ठेवले, तर ऊन भयंकर आहे बाहेर, त्याच्यामुळे रिस्क नव्हती घ्यायची. तर आम्ही आता चाललोय. तर मी तुम्हाला दाखवते, जेवढं मला शूट करता येईल तेवढं करेन, कारण महालक्ष्मी मंदिरमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ शूट करणं. तर मी ट्राय करते. तर भावाने आम्हाला जस्ट ते अर्धा शिवाजी पुतळा म्हणून चौक आहे तिथे उतरवलं आणि 5 मिनिटाच्या अंतरावर चालत. तर आम्ही चालत चाललोय. गर्दी असेल ना, हा सॅटर्डे म्हटलं. तर आता आम्ही हा कुठला रोड आहे, माधवा रोड म्हणून आहे. इथे बऱ्याच गोष्टी भेटतात, जसं आपलं दादर मार्केट कसं असतं तशा टाईपचंच आहे आणि स्वस्तात भेटतात. आणि बरोबर समोर जो हा दिसतोय ना, हे महालक्ष्मीचा गेट आहे मेन. आता चप्पल काढूया ना. तू जस्ट एंट्री केली आहे आणि आता इथून ओटी म्हणा, देवाचं जे साहित्य ते सगळं भेटतंय. छान वाटते आल्यावर इथे. अजून तर गर्दी दिसत नाही, आता पुढे जाऊन कळेल गर्दी आहे की नाही, कारण मेची सुट्टी सुरू आहे, उन्हाळी सुट्टी, लहान मुलांना सुट्टी आहे. दर्शन झालंय, मुखदर्शनच झालं. खूप गर्दी होती म्हणून दर्शन आम्ही नाही गेलो, कारण भयंकर लाईन आहे सुट्टी असल्यामुळे. आणि आता इथून बघू शकतो इथे मागे भयंकर गर्दी आहे. पण मुखदर्शन पण खूप सुंदर झालं, अजिबात असं त्रासदायक नाही काही वाटलं. आणि खूप प्रसन्न असं वाटतं जेव्हा महालक्ष्मीला मी येते. आणि कधीही तुम्ही कोल्हापूरला आलात तर नक्की महालक्ष्मी दर्शनाला या, तुम्हाला खूप बरं वाटेल, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि इथे आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी अशी भेटते. तर माझं दर्शन पण खूप छान झालं आहे. आणि आपण आता महाप्रसादला जाणार आहे. तर मला इथे आल्यावर कळलं की ते महाप्रसाद पण असतो. आणि आता असं ऐकलंय खूप छान आहे, महाप्रसाद म्हटल्यावर खूप छान असतोच. तर नक्की आता बघू, आता मी जाते आणि त्याच्याबद्दल सांगेन. कारण जो कोणी पर्यटक इथे येईल तर मोफत, मग फ्रीमध्ये, त्यामुळे काहीच टेन्शन. त्यामुळे जो कोणी पर्यटक येईल तर त्यांना इथे म्हणजे इथे आल्यानंतर त्याचा लाभ व्हावा म्हणून खूप छान व्यवस्था केली. तर मी नक्की तुमच्याबरोबर तेही शेअर करेन. तर असेच कनेक्ट राहा, स्टे ट्यून. आम्ही आता जस्ट मंडईमध्ये आलो आहे. मुख्य जो द्वार आहे ना महालक्ष्मीचा, तिथे विचारलं ना की कुठे द्या, तिथे असे कुपन भेटतात. हे कुपन भेटतात. तर 12 ते 3च्या टायमिंगमध्ये असतात. फ्री कुपन आहेत, एका कुपनवर त्यांची फॅमिली जाऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे. पण आम्ही तरी पण 2 कुपन घेतले. कोणी कुपन घेऊ शकतं, विदाऊट कॉस्ट आहे.
आणि आतमध्ये मंडईमधून एंट्री केली ना, तिच्या मागे एंट्रीचं सरळ रोड येतो ना, सरळ असं चालत यायचं रोडने आणि रोडवर आल्यानंतर इथून आत जायचं आहे. जो पहिला सेकंड राईट आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर. जर तिथे येऊन तुम्ही कोणाला पण विचारलं ना की ते कुठे जे म्हणजे जेवणाचं आहे ते तुम्हाला सांगतीलच. आता मी चालले तुम्हाला दाखवते. मी आता जस्ट घरी आली आहे आणि माझं दर्शन खूप छान झालं जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि महालक्ष्मीचा हा ब्लॉग मला टाकायचाच होता आणि कारण मी इथे पाहिले, पण जे लोकांना शक्य नसेल तर त्या लोकांनी इथूनच दर्शन घ्यावं असं मलाही वाटतं. आणि कधी तुम्ही नक्की आला कोल्हापूरला तर नक्की या आणि इथे नक्की महालक्ष्मीच्या मंदिरात जा. तर माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच माझ्याबरोबर कनेक्ट राहा. थँक्यू. बाय बाय.